सध्या स्थितीला राज्यामध्ये थंडीची चाहूल पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची थंडी तर काही भागात हलक्या स्वरूपाची थंडी पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस पाहायला मिळणार आहे। त्याबाबतची महत्त्वाची अपडेट या व्हिडिओत पाहायला मिळेल। सध्या जर पाहायला गेलं तर दिवसा तापमानामध्ये काही ठिकाणी वाढ आहे तर रात्रीच्या वेळी थंडी देखील पाहायला मिळत आहे। मात्र आता पावसाचे प्रमाण देखील वाढणार आहे व त्यातली त्यात थंडीमध्ये देखील काही भागात वाढ होत जाणार आहे। त्याबाबतची महत्त्वाची अपडेट आहे, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनल सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळत नाहीत। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये थंडीची चाहूल आहे। काही ठिकाणी हलक्या स्वरूपाची थंडी देखील पाहायला मिळत आहे व एकंदरीत पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असून उद्या दिनांक 14 तारखेला राज्यातील काही भागात पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यातली त्यात अधिक पावसाचा जोर हा सोलापूर, इंदापूर, जत, पंढरपूरच्या भागात पाहायला मिळेल। मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दिनांक 14 तारखेला पाहायला मिळणार आहे। यामध्ये विटा, करडाचा भाग असेल तसेच कोडोली, सांगली, निपाणी, रायबागच्या भागामध्ये मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी, विजांच्या कडकडाटासह राहतील। हलकी ते मध्यम गारपीट देखील काही भागामध्ये पाहायला मिळू शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्कच राहावे। तुमचा तालुका व जिल्हा अजून कमेंट करून कळवला नसेल तर ते देखील कळवू शकता। त्यातली त्यात सध्या जर पाहायला गेलं तर गोकाकचा भाग असेल, रायबाग, बेलगावचा भाग असेल, या भागात मुसळधार पावसाचे संकेत देखील पाहायला मिळत आहेत। हीच परिस्थिती सावंतवाडीच्या तुरळक भागात राहील तर राजपूर, रत्नागिरीच्या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दक्षिणेकडील भागात राहणार आहे। उत्तरेकडील भागामध्ये वातावरणामध्ये जास्त पावसाच्या वाढ पाहायला मिळणार नाहीये। हलकेसे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। त्यातली त्यात सातारा, वडूज, पंढरपूरचा उत्तरेकडील भाग, सोलापूरचा उत्तरेकडील भाग, तुळजापूर या भागात हलकेसे ढगाळलेले वातावरण पाहायला मिळेल। तर पाऊस हा इंदापूर, विजयपूर्णा या भागात, अफजलपूरचा भाग असेल, अक्कलकोट असेल, आळंदा, येनकीचा भाग असेल, सांगोलेचा भाग असेल, या भागात पाहायला मिळू शकतो। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा हा पाऊस जे आहे ते पाहायला मिळणार आहे। आता तालुके जर पाहायला गेलं तर पहिला तालुका विटा आहे। विटा तालुक्यात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल। इस्लामपूरच्या भागात देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे। तासगाव, सांगली जिल्हा याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस। कोडोली, कोल्हापूर, कुरुडवाडचा भाग असेल, याही ठिकाणी निपाणीच्या भागात देखील मध्यम ते काही भागासाठी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील। मात्र हा पाऊस दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय होऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। विजांचा कडकडाट देखील जास्त राहणार आहे। दुपारनंतर पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विजांचा कडकडाट देखील राहील। त्यामुळे विजांपासून देखील सतर्कच राहणे योग्य राहील। तसेच सध्या पाहायला गेलं तर हा पावसाचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रातीलच काही भागामध्ये दक्षिणेकडे राहणार आहे। इतरत्र सर्वदूर पावसाचा प्रभाव राहणार नाहीये। मात्र वातावरणात जर बदल झाले तर या चॅनलवरती कळवले जाईल। तसेच दिनांक 15 तारखेला अहिल्यादेवीनगर, लातूर हलकेसे ढगाळ वातावरण, तर सोलापूर, अकलूज या ठिकाणी हलकं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। तर पाऊस हा पुणे, गोरेगाव, सातारा, वडूज, चिपळूणचा भाग असेल, रत्नागिरी, कोंडोली, सांगली, राजपूरचा भाग असेल, या भागामध्ये पाहायला मिळू शकतो। तर रोजची रोज महत्त्वाचे अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तसेच शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून येणारी महत्त्वाची अपडेट 2.0 या चॅनलवरती तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल। धन्यवाद।